महामार्गबाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन भव्य मोर्चा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामार्ग शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा सांगलीच्या पुष्पराग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकरी त्यांच्यासह कुटुंबासह बैलगाडी घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले। शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची आणि राजू शेट्टी यांनी केली आहे। तर सरकार रेखांकन बदलून महामार्ग करण्याच्या तयारीत आहे, त्यालाही विरोध करत शक्तीपीठ मार्ग रद्द करावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली। जे आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना जनाची ना मनाची लाज वाटायला हवी, त्यांना हा मुद्दा उचलून धरायला हवा होता। तसेच या शक्तीपीठातून भरमसाठ पैसे कमवून येणाऱ्या 29च्या निवडणुकीला हा पैसा वापरला जाणार असल्याचं राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे आणि त्याचवेळी शक्तीपीठ महामार्गाचं संयुक्त मोजणी करून रेखांकन करायचा घाट सरकारनं घातलेला आहे। बळाचा वापर करून पोलिसी दंडुकेशाहीनं मोजणी करण्याचा प्रयत्न होतो आहे। परभणी असेल, लातूर असेल, अगदी कायदा धाब्यावर बसून पोलिसांनी गुंडागर्दी केलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आज ह्या अशा प्रकारे निषेध आंदोलन आम्ही करतो आहे आणि जे बाहेर घडतं त्याचं प्रतिबिंब सभागृहामध्ये उमटावं अशी आमची माफक अपेक्षा आहे। जे निवडून गेलेले आमदार आहेत त्यांनी किमान जनाची नाही मनाची लाज बाळगून तरी हा सभागृहामध्ये उपस्थित केला पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग करणे म्हणजे खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे आणि ही लूट साधीसुधी नाही, तर या लुटीतून जवळपास 60 ते 65 हजार कोटी रुपयाची लूट माया गोळा केली जाणार आहे आणि ही माया 2029च्या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे। म्हणून जे आज शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं। केंद्र सरकारनं नुकताच एक रस्ता जाहीर केलेला आहे, नाशिक ते अक्कलकोट। हा 19,000 कोटी रुपयामध्ये पूर्ण होणारा 6 पदरी रस्ता, ज्याची लांबी 374 किलोमीटर आहे। तोही 6 पदरीचा आहे, तोही एक्सप्रेसच आहे। तो रस्ता जर का प्रति किलोमीटर 51 कोटीमध्ये होत असेल तर मग 1,05,000 कोटीमध्ये 803 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग एवढा खर्च का? कारण 803 किलोमीटर आणि 1,05,000 कोटी रुपये म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरचा खर्च आला 124 कोटी रुपये। 51 कोटी रुपये कुठं, 124 कोटी कुठं? ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।